वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. नमस्कार मंडळी. तर 3 जुलै 2026 रोजी खूप चांगली चतुर्थी आलेली आहे. त्यालाच कृष्ण पिंपल चतुर्थी, संकष्टी चतुर्थी असे म्हणतात. तर खास करून महिलांनी आपल्या मुलांबाळांसाठी खास करून या चतुर्थीचं कृष्ण पिंपळ चतुर्थी, संकष्टी चतुर्थी असेही म्हणतात. तरी खास करून मातांनी आपल्या मुलांबाळांसाठी ही चतुर्थी करावी. कारण या चतुर्थीची मनोभावे गणपतीची पूजा अर्चना केल्यामुळे आपल्या मुलांना आरोग्य, बुद्धी, शिक्षणामध्ये प्रगती होण्यास मदत होते. आणि चंद्राला म्हणजेच चंद्रदेवांची पूजा करायची आहे. तर यात कोणकोणती सामग्री लागणार आहे मी तुम्हाला ते पण सांगणार आहे. तर सर्वात आधी आपण गणपतीचा अभिषेक करून घेतला. ह्या जी छोट्या तांब्यामध्ये तुम्ही बघू शकता, त्यामध्ये गंगाजल, दूध, काळे तीळ आणि दुर्वा टाकलेले आहेत. नैवेद्यासाठी गूळ, खोबरे, फुले, अगरबत्ती, कापूर असं ह्या सर्वांनी चंद्राला पाणी वाहते वेळेस ओम चंद्राय नमः, ओम सोमाय नमः या मंत्रांचा जाप करावा, आरती करावी आणि धूप नैवेद्यांचा